नमस्कार, मी सुनीताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणे वडे. हे वडे अजिबातही तुटत नाहीत. बघा, तुम्ही बघू शकता, अजिबातही तुटत नाहीत आणि त्याचबरोबर एकदम खुसखुशीत असे होत आहेत. तोडलं तरी पण एकदम खुसखुशीत असे दिसत आहेत पण आणि होत आहेत पण तसे. चला तर मग आता आपण याची पूर्ण रेसिपी बघूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी घेतल्यात 2-3 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर मीठ घेतलं 1 चमचा साखर घेतली आणि 1 चमचा जिरं घेतल्यात. कारण ह्याला ठसका लागू नये म्हणून हे साहित्य आपण एकत्र करून मिक्सरला काढणार आहोत. हा शाबू मी 4 तास भिजवून घेतलाय. ह्याच्यात बघा पाणी अजिबात सुद्धा नाही आहे. जर पाणी राहिलं ना तर चिकट होतात वडे आपले. आपण ह्या ताटात काढून घेऊया. हे बघा, पूर्णपणे मोकळा झालेला आहे शाबू. कसलंच पाणी नाही ह्याच्यामध्ये. त्याला आपण हे अशा प्रकारे जराशी मळून घेऊया, असं मोकळ्या हाताने. म्हणजे चिकट होत नाही आणि तेल पण जास्त जात नाही आपलं. पाणी नाही राहिलेलं ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्येच मी 2 मोठे बटाटे खिसून घेतल्यात, ते टाकणार आहे. त्याचबरोबर कोथिंबीर घालणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता, नाही घातली तरी पण चालू शकते. त्याचबरोबर मी मिरचीचं केलेलं होतं ते मी ह्याच्यात ॲड करते आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो पण ॲड करते. अजिबात वडे फुटत नाहीत हे. आता हे मिश्रण आहे ते सगळं एकजीव करून घेऊयात आपण. शाबू एकदमच बारीक करायचा नाही, कारण त्या वड्यामध्ये शाबू आपला पूर्णपणे दिसला पाहिजे आणि खायला पण चांगला लागतो, कुरकुरीत एकदम. हे पूर्णपणे एकजीव करून एक गोळा तयार करून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून मीठ ॲड करू शकता तुमच्या चवीनुसार. मी मिरची बारीक करतानाच त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं. तुम्हाला वाटलं तर अजून तुमच्या चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता. हे बघा, आपला गोळा छान तयार झालाय. आपण काय करूया, हे आता छोटे छोटे गोळे तयार करूया. असे एकदम छोटे करायचे, जास्त जाड करायचे नाहीत, कारण आतून कच्चे राहतात ते. त्यामुळे असे जरा करायचे. अजिबात फुटत नाहीत तेलात टाकले तरी. हे बघा, अशा प्रकारे सगळेच गोळे तयार करून घेऊया आपण. आपण हे वडे तळून घेऊया. गॅस जरा फुल आहे, टाकेपर्यंत फक्त फुल ठेवणार आहे मी. एकदा वडे टाकले त्याच्यात तर कमी करायचे. कमी गॅसवरती भाजून घेणार आहोत वडे. अगदी खरपूस होईपर्यंत भाजायचे. अजिबात फुटत नाहीत वडे. तेलात टाकले तरी पण फुटत नाहीत, तेलातून बाहेर काढले तरी पण दिसणार नाहीत तुम्हाला फुटल्यात असे. म्हणजे दोन्ही बाजूनं पलटी करून व्यवस्थित भाजून घेऊया याला. अगदी तांबूस कलर येईपर्यंत भाजायचे याला. जर आपल्याला कळतच लगी तांबूस कलर आलाय तो. हे बघा, पूर्ण भाजत आलेत आपले वडे. हे बघा, अशा प्रकारे छान भाजलेत आणि शाबू पण दिसतोय त्याच्यात.
हे बघा कंप्लीट शाबू त्याच्यामध्ये दिसतोय, कुठेही तुटला नाही वडा. आता अशाच प्रकारे दुसरे पण वडे आपण तळून घेऊया. हे बघा दोन्ही पण बाजूने व्यवस्थित भाजलेत. आता आपण हे पण काढून घेऊयात. एकदम छान भाजलेत. हे पहा आपले वडे तयार आहेत. आता हे सर्व करूया आपण. आणि तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणी बरोबर हे खाऊ शकता. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा मला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.